नमस्कार, मी विद्या तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते माझ्या लेक्चरवर. तर आजचं टॉपिक आहे मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम. यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघूयात, स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ द मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम. नेक्स्ट, पर्पज. यामध्ये प्रोटेक्शन, सपोर्ट अँड स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी बोन आपल्याला मदत करतात आणि त्याचबरोबर कोऑर्डिनेटेड मूवमेंट परफॉर्म करण्यासाठी देखील मदत करतात. नेक्स्ट आहे बोन फंक्शन्स. यामध्ये फर्स्ट फंक्शन बघूयात, सपोर्ट प्रोटेक्शन ऑफ इंटरनल ऑर्गन्स. मेनली इंटरनल ऑर्गन्स, जे वायटल इंटरनल ऑर्गन्स असतात त्याला सपोर्ट त्याचबरोबर प्रोटेक्शन करण्याचं काम मस्क्युलोस्केलेटल सिस्टम करतात. फॉर एक्झाम्पल, जे क्रेनियल बोन्स असतात ब्रेनला प्रोटेक्शन करण्याचं काम करतात. त्याचबरोबर रिब केज असते ते हार्ट आणि लंग्सला प्रोटेक्शन करण्याचं काम करतात. अँड नेक्स्ट लास्ट वन इज वर्टेब्रल कॉलम. वर्टेब्रल कॉलम हे मेनली स्पायनल कॉर्डला प्रोटेक्शन करण्यासाठी मदत करत असते. नेक्स्ट फंक्शन, व्हॉलंटरी मूवमेंट परफॉर्म करण्यासाठी आपल्याला मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम हेल्प करते. नेक्स्ट वन इज ब्लड सेल फॉर्मेशन. ब्लड सेल फॉर्मेशनमध्ये मेनली हिमॅटोपोएसिस. हिमॅटोपोएसिस यामध्ये जे RBC, WBC आणि प्लेटलेट फॉर्मेशन करण्यासाठी मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम मेनली आपल्याला हेल्प करत असतात. नेक्स्ट आहे मिनरल स्टोरेज. मिनरल स्टोरेजमध्ये जे इनऑर्गॅनिक मिनरल्स असतात, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कॅल्शियम आणि फॉस्फरस, ते काय करते, बोन स्टोर करून घेते आणि अकॉर्डिंग टू डिमांड ऑफ दी बॉडी ते रिलीज करते. मेनली जे इंटरनल एन्व्हायरमेंट असते ते बॅलन्स करण्यासाठी. नेक्स्ट फंक्शन आहे सपोर्टिंग फ्रेमवर्क. ठीक आहे, मस्क्युलोस्केलेटल सिस्टम आपल्याला एक सपोर्टिंग फ्रेमवर्क प्रोव्हाइड करण्यासाठी मदत करते. अँड लास्ट वन इज बॉडीला वेट बेअरिंगसाठी मदत करते. नेक्स्ट बघूयात आपण बोनचे टाईप्स, बोन सेल्सचे टाईप्स. देर आर 3 टाईप्स ऑफ बोन सेल्स. ठीक आहे, बोन सेल्सचे मेनली 3 टाईप्स आहेत. फर्स्ट वन इज ऑस्टिओब्लास्ट, सेकंड वन इज ऑस्टिओसाइट्स अँड लास्ट वन इज ऑस्टिओक्लास्ट. मेनली जे ऑस्टिओब्लास्ट्स असतात ते कोलॅजिन सिंथेसाइज करण्यासाठी मदत करतात आणि न्यू बोन सेल्स फॉर्मेशनसाठीही मदत करतात. नेक्स्ट सेकंड वन इज ऑस्टिओसाइट्स. ऑस्टिओसाइटला आपण मॅच्युअर बोन सेल्स असे देखील म्हणतो. अँड लास्ट वन इज ऑस्टिओक्लास्ट. ऑस्टिओक्लास्ट हे मेनली बोन रिमोल्डिंगसाठी मदत करतात. ठीक आहे, बाय प्रोसेस ऑफ रिएब्झॉर्प्शन जे ओल्ड बोन सेल्स असतात त्याला रिमूव्ह करण्यासाठी मदत करत असतात ऑस्टिओक्लास्ट. नेक्स्ट बघूयात बोन स्ट्रक्चर. बोन स्ट्रक्चर, ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर ऑफ द लॉंग बोन. ठीक आहे, मेनली जे लॉंग बोन असते हे मेनली 3 पार्ट्सपासून तयार झालेलं असते, एपिफायसिस, डायफायसिस आणि मेटाफायसिस. डायग्राममध्ये बघू शकतात. ठीक आहे, each end of the long bone is consist of epiphysis. This is epiphysis. Each end of the long bone epiphysis. मिडल मध्ये डायफायसिस. ठीक आहे, इथून ते इथपर्यंत डायफायसिस प्रेझेंट असते आणि बिटवीन एपिफायसिस अँड डायफायसिस मेनली मेटाफायसिस प्रेझेंट असते. ठीक आहे, एपिफायसिस अँड डायफायसिसमध्ये मेनली मेटाफायसिस प्रेझेंट असते. नेक्स्ट आहे लॉंग बोन कन्सिस्ट ऑफ एपिफायसिस, डायफायसिस अँड मेटाफायसिस. यामध्ये आपण फर्स्ट बघूयात एपिफायसिस. एपिफायसिस वाइडन द एरिया ऑफ ईच लॉंग बोन इज कॉल्ड एज एपिफायसिस. ठीक आहे, हे जे वाइडन एरिया आहे, ठीक आहे, लॉंग बोनचे, ह्याला मेनली आपण एपिफायसिस असे म्हणतो. हे मेनली स्पॉन्जी बोनपासून तयार झालेले आहे. ठीक आहे, ग्रेटर वेट डिस्ट्रीब्युशनसाठी मदत करते आणि त्याचबरोबर जॉईंटला एक प्रकारची स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम एपिफायसिस करते. नेक्स्ट वन आहे डायफायसिस. डायफायसिसला आपण मेन शॉफ्ट ऑफ दी बोन असेही म्हणतो. यामध्ये मेनली हे आपल्याला स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी मदत करते आणि हे मेनली कॉम्पॅक्ट बोनपासून तयार झालेलं असते. नेक्स्ट वन आहे मेटाफायसिस. मेटाफायसिस हे मेनली एपिफायसिस आणि डायफायसिसच्या मध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, इट इज प्रेझेंट बिटवीन एपिफायसिस अँड डायफायसिस. एपिफायसिस अँड डायफायसिसच्या मध्ये मेनली मेटाफायसिस प्रेझेंट असते. अँड लास्ट वन इज, आणि हे मेटाफायसिस मेनली स्पॉन्जी बोनपासून तयार झालेले असते. ठीक आहे, नेक्स्ट वन इज आर्टिक्युलर कार्टिलेज. आर्टिक्युलर कार्टिलेज हे मेनली एपिफायसिसला कवर करण्याचं काम करते. ठीक आहे, दिस इज आर्टिक्युलर कार्टिलेज मेनली कवर्स दी
एपिफायसिस. हे मेनली जॉईंट मोबिलिटीसाठी लो फ्रिक्शन अँड एक स्मूथ सरफेस प्रोव्हाइड करण्याचं काम करते. ठीक आहे. इट प्रोव्हाइड स्मूथ अँड लो फ्रिक्शन सरफेस फॉर जॉईंट मोबिलिटी. नेक्स्ट वन आहे एपिफायजियल प्लेट. एपिफायजियल प्लेटला आपण ग्रोथ प्लेट असेही म्हणतो. दिस इज एपिफायजियल लाईन ऑन ग्रोथ प्लेट. ही मेनली एपिफायसिस आणि मेटाफायसिसच्या मध्ये प्रेझेंट असते. एपिफायसिस लाईन ही मेनली कॉन्ड्रोसाइट्स मीन्स बोन सेल फॉर्मेशन करण्यासाठी मदत करते. एक प्रकारचं कार्टिलेज आहे बिटवीन एपिफायसिस आणि मेटाफायसिसच्या मध्ये प्रेझेंट असते. हे एक प्रकारचं कार्टिलेज आहे, मेनली बोन सेल कॉन्ड्रोसाइट फॉर्मेशनसाठी मदत करत असते. जे स्केलेटली इमॅच्युअर चिल्ड्रन्स असतात त्यांच्यामध्ये जर ग्रोथ प्लेट ओपन असेल तर लॉन्जिट्युडनल बोन ग्रोथचे प्रॉब्लेम्स दिसून येतात इन चिल्ड्रन्स. आणि जर त्या ग्रोथ प्लेटला इंजुरी झाली तर न्यू बोन सेल फॉर्मेशन सिजेशन होते आणि त्याच्यामुळे शॉर्टर एक्स्ट्रीमिटीज आणि फंक्शनल प्रॉब्लेम्स दिसून येतात चिल्ड्रन्समध्ये. अडल्टमध्ये जे कॉन्ड्रोसाइट फॉर्मेशन असते ॲट ग्रोथ प्लेट हे सीज होते. त्यामुळं जे एपिफायसिस आणि मेटाफायसिस ते जॉईंट होतात आणि नंतरनं जे प्लेट असते ती फुल्ली ऑसिफाईड होऊन जाते. नेक्स्ट वन आहे पेरिओस्टियम. आउटर कवरिंग ऑफ दी बोन, यालाच आपण पेरिओस्टियम असेही म्हणतो. हे मेनली फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूपासून तयार झालेलं असते. यामध्ये जे टायनी ब्लड वेसल्स असतात ते पेरिओस्टियमला पेनिट्रेट करून जे अंडरलाईन बोन टिश्यू असते त्याला न्यूट्रिशन देण्याचं काम करते. आणि जे पेरिओस्टियम असते मेनली जे आर्टिक्युलर सरफेस असते या ठिकाणी प्रेझेंट नसते. नो पेरिओस्टियम प्रेझेंट ऑन दी आर्टिक्युलर सरफेसेस ऑफ दी लॉंग बोन. नेक्स्ट वन आहे मेड्युलरी कॅव्हिटी. हे मेनली सेंटर ऑफ दी डायफेसिसमध्ये प्रेझेंट असते. या ठिकाणी मेड्युलरी कॅव्हिटी आहे. याच्यामध्ये मेनली रेड आणि येलो बोन मॅरो प्रेझेंट असते. मेड्युलरी कॅव्हिटी प्रेझेंट इन सेंटर ऑफ दी डायफेसिस कंटेन्स रेड अँड येलो बोन मॅरो. जे ग्रोईंग चिल्ड्रन्स असतात त्यांच्यामध्ये मेनली रेड बोन मॅरो प्रेझेंट असते. मेनली हेमॅटोपोएसिससाठी मदत करते. आणि जे अडल्ट असतात त्यांच्यामध्ये येलो बोन मॅरो प्रेझेंट असते. येलो बोन मॅरो एक प्रकारचं ॲडिपोज टिश्यू असते आणि जर बॉडीला खूप मोठ्या प्रमाणात ब्लड सेल्सची गरज असेल तर येलो बोन मॅरो हेमॅटोपोएसिसचं पण काम करते. थँक्यू.